गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी वन परिक्षेत्रात वन विभागाने अतिक्रमणाविरोधात मोठी कारवाई करत वनसंपत्ती संरक्षणाचा मोठा संदेश दिला आहे। कक्ष क्रमांक 12 मधील अतिक्रमणित जमिनीवर मंगळवारी व्यापक मोहीम राबविण्यात आली। मुख्य वन संरक्षक गजेंद्र नरवाने यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सहाय्यक वन संरक्षक शिशुपाल पवार यांच्या समन्वयाने पार पडलेल्या या कारवाईत सुमारे 150 वन कर्मचारी सहभागी झाले। अहेरी, पेरमिली आणि आलापल्ली वन परिक्षेत्रातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी संयुक्तपणे ही मोहीम यशस्वी केली। कारवाई दरम्यान पोलीस विभाग आणि महसूल विभागानेही आवश्यक सहकार्य केले। वन विभागाने भविष्यातही वन क्षेत्रावरील बेकायदेशीर अतिक्रमणांवर कठोर कारवाई सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला आहे। पर्यावरण संवर्धन आणि वन संपत्तीचे संरक्षण ही सर्वांची सामूहिक जबाबदारी असून झाडे लावा, झाडे जगवा आणि जंगलाचे रक्षण करण्यासाठी नागरिकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन वन विभागाने केले आहे। सध्या जे आपलं अतिक्रमण निष्कर्षणाची कारवाई जे चालू आहे ते अहेरी वन परिक्षेत्रांतर्गत तानबुडी या पीठामध्ये कारवाई चालू आहे। जवळपास 30 ते 35 हेक्टरचा एरिया अतिक्रमणामध्ये गेलेला आहे। तर आम्ही वारंवार संबंधित जे काही अतिक्रमणधारक होते आम्ही त्यांना सूचना केल्या की बाबा अशा कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण करण्यात येऊ नये। आपल्याला माहिती आहे की दिवसेंदिवस आपल्या पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे। तर आम्ही हेच आवाहन केलेलं होतं की बाबा कुठल्याही प्रकारचं अतिक्रमण करणे किंवा वृक्षतोड करणे हे आपलं भविष्याच्या दृष्टिकोनातून धोकादायक आहे, जेणेकरून वारंवार आपल्याला माहिती आहे की पर्यावरणाचा ऱ्हास होत चाललेला आहे। तर आम्ही जे काही शेतकरी असतील किंवा इथले नागरिक असतील गावचे, त्यांना आम्ही हेच आवाहन करू इच्छितो की कुठल्याही प्रकारचं वृक्षतोड करून अतिक्रमण करणे किंवा शेतीसाठी त्याचा उपयोग करणे हे टाळले पाहिजे। सदरची कारवाई ही माननीय मुख्य वन संरक्षक गडचिरोली, माननीय उपवन संरक्षक आलापल्ली तलमले मॅडम, माननीय सहाय्यक वन संरक्षक पवार सर, तसेच अहेरीसह पेरीमिली आणि आलापल्ली वनक्षेत्राचे कर्मचारी आणि अधिकारी, तसेच महसूल विभाग यांचे नायब तहसीलदार आढावसाहेब, पोलीस निरीक्षक आपले एकरे साहेब यांच्या सहकार्याने सदरची कारवाई आम्ही पाडत आहोत, यशस्वीरित्या पार पाडत आहोत। ओके। इथं जवळजवळ 30 ते 35 हेक्टर क्षेत्रावर अतिक्रमण केलेलं आहे। तर आपण तानबुडी या गावात आहे आणि तुम्ही बघू शकता इथं अतिक्रमण निष्कासनाची कारवाई चालू आहे। मागल्या काही 5-6 महिन्यापूर्वी आमचे स्टाफ अधिकारी अहेरी वन परिक्षेत्राचे ज्यावेळेस हे अतिक्रमण आम्हाला नजरेस आलं, फ्रेश अतिक्रमण होतं, हा रिझर्व्ह फॉरेस्ट एरिया आपल्या फॉरेस्टचा। तर आमचे अधिकारी आणि कर्मचारी हे अतिक्रमण निष्कासन करायचा ज्यावेळेस प्रयत्न केला त्यांनी, त्यावेळेस त्यांच्यावर हल्ला झाला। तर त्यावेळेस आम्ही काही हे अतिक्रमण निष्कासित करू शकलो नाही, परंतु आता आम्ही सर्व सुसज्ज असं यंत्रणा घेऊन पोलीस प्रशासन, महसूल प्रशासन यांची मदत घेऊन आज हे अतिक्रमण पूर्ण तयारीनिशी आम्ही काढण्याचा सुरुवात केलेली आहे। आतापर्यंत जवळजवळ निम्म अतिक्रमण आम्ही काढलेलं आहे। तर तुम्ही बघू शकता इथं आम्ही TCM घेतो आहे आणि लवकरच आम्ही या ठिकाणी मिक्स प्लांटेशनचं मिश्र रोपवन जे आपण म्हणतो ते घेणार आहोत। सध्या तर एक शेतकऱ्याचं अतिक्रमण आहे, त्याचा विरोध होता, त्याच्यावरच कारवाई आपण करतोय। अतिक्रमण केलेलं आहे त्यांच्यावर कारवाई झालेली आहे, त्यांच्यावर आपण FIR पण केलेली आहे ज्याने हल्ला केला होता आणि तो इसम आता पोलीस लॉकअपमध्ये आहे। महान्यूज 7 करिता गडचिरोलीवरून सेवा पवार यांची रिपोर्ट।